आणि डब्ल्यू पी एस किंग्स मला वाटते संघ WPS 2 मिनिटं थांबा फक्त. टॉस कोण आहे आम्हाला काहीच माहित नाही. टॉस कोण आहे? WPS. यस, चला सामना चालू करा. WPS वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. फलंदाजी करत असणारा संघ SGP स्टीमर्स. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असता. या षटकातील पहिला चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे. एक धाव घेतली जाते फलंदाजचा. सूरजच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेट झाली. केदार स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आणि केदार अशी जोडी. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाज अंबर. यावेळेस तिथे डेंजर झोन मध्ये धावत होते फलंदाज, परंतु एक धाव घेतली जाते. धावफलकावरती धावा 2 लिहिल्या जातात. यावेळेस आपण पाहतोय अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सूरजची स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. षटकातील 3 चेंडू झालेत. गोलंदाज अंबर गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय अंगाचा वेध घेणारा चेंडू होता मैदानाच्या मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
चला षटकाला लगेच सुरुवात करायची आहे. हर्षल वाघमारे दुसरं षटक हाताळण्यासाठी संघ आपण पाहतोय दिया WPS किंग संघ पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. निर्धाव चेंडू वा 7 चेंडू 7 धावा झाले त्या फलकावरती. सूरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. हर्षल फसवतोय फलंदाजाला. इथे काय घडलंय मैदानाच्या मध्ये अगदी या टप्पा पडल्याच्या नंतर हर्षलची गोलंदाजी बहुचर्चित नेहमी असते. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता हर्षल ठेवत असतो. यावेळेस मोठा फटका सूरजच्या बॅट मधून निघालेला हा दिमागदार वन बाउंस चेंडू सीमा पार चौकार. हर्षल वरती आता आक्रमण झालंय. 4 धावांच्या मदतीने धाव फलकावरती एकंदरीत धाव संख्या 11 धावा झाल्यात. यावेळेस डावखुऱ्या त्याचा गोलंदाज डावखुऱ्या त्याचा फलंदाज हे द्वंद्व मैदानाच्या वरती. सूरजची बॅट तळपतीये. अजून एक सेकंड कन्सिक्युटिव्ह चौकार. स्पर्धेचा RCF प्रीमियर लीग 2026 हे पर्व आणि अगदी या दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 17 ते 18 सामने झाले. आजच्या दिवसामध्ये ते सामने आपल्याला अनुभवायचे आहेत. हर्षल वाघमारे यावेळेस सरळ खेचलाय. चेंडू थांबणार नाहीये. निघालाय सूरजच्या बॅट मधून दिमागदार षटकार. धावा झाल्यात 21 धावा. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू बाकी असणारा. यावेळेस ऑफ स्टिकच्या बराच काळ बाहेर चेंडू अवांतर धाव येते. अवांतर चेंडू मैदानाच्या वरती सर मोमोजी बकवाल आम्हाला सांगत असताना आणि चॅलेंज केलं जात आहे या पंचांना. अवांतर चेंडूसाठी चॅलेंज केलं जात आहे. यस इट इज. तिसऱ्या पंचांकडे मागणी. जर वाईड नसेल तर आपण पाहतोय रिव्ह्यू कंटिन्यू माफ करा इथे यस रिव्ह्यू कंटिन्यू राहील गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. आणि जर रिव्ह्यू तुमच्याकडून गमावलात म्हणजे हा वाईट ठरला तर तुमच्याकडून रिव्ह्यू जाईल. टीम WPS किंग संघ दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता हर्षलच्या माध्यमातून फेकला गेलेला. अवांतर चेंडू आहे की नाही याची पडताळणी केली जाते. तिसरे पंच आहे का
It's a white ball. Yes, it is. Review lost for bowler team. Yes. वन तर चेंडू मैदानाच्या मध्ये पडतोय. पंचांनी आधी दिला होता परंतु त्या डिसिजनला आहे ना चॅलेंज केलं गेलं आणि चॅलेंज फेल असं सांगितलं गेलं. रिव्ह्यू लॉस्ट असं देखील सांगितलं जातंय. डावखुऱ्याचा फलंदाज सूरज यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर चांगला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. हर्षलच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाची केली जातीये सांगता. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 22 धावा 22 22 धावा आपण पाहतोय. अगदी दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या सामन्यातील पहिलं सत्र आणि वैयक्तिक 20 धावा करत असताना सूरजची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अंबर पुन्हा एकदा वन्स मोर वैयक्तिक दुसरा सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी अंबरला आणलं जात आहे. अंबर वंस अगेन ऑन बॉलिंग ट्रैक. फिर एक बार गेंदबाजी करने के लिए राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंदबाजी जड़ में ये गेंद फेंकी थी. हालांकि ये गेंद के ऊपर है ना कुल मिला के 1 रन तो दर्ज किया. 1 रन के साथ ऐसे हालांकि स्कोर कार्ड जाके पूछा है. कुल मिला के 23 रन अपने निजी दूसरा अपने टीम के निजी तीसरा ओवर फेंकने के लिए अंबर फिर एक बार टीम WPS किंग्स के ओर से गेंदबाज अंबर के सामने बाएं हाथ के बल्लेबाज सूरज पाटिल. हालांकि और एक सूरज पाटिल है जो RCF चेंबूर में कार्यरत है. वो भी अलीबाग का खिलाड़ी है. एक अच्छा लेदर बॉल खेलता है. RCF के लिए काम करता है चेंबूर के प्लांट में वो सूरज पाटिल. और ये सूरज पाटिल की ये बल्लेबाजी क्या वो अच्छी रनिंग बिटवीन द विकेट जरूर मैदान के ऊपर देखने के लिए मिल रही है. 2 रन कुल मिला के 2 के साथ ऐसे कुल मिला के रन संख्या 25 के ऊपर 25 रन के ऊपर सूरज पाटिल. अच्छी बल्लेबाजी. बाएं हाथ के एक विस्फोटक बल्लेबाज के लिए जाने जाते सूरज अपनी टीम के लिए खेलते हुए अच्छी बल्लेबाजी करने का प्रयास बनाम अंबर की गेंदबाजी. ये गेंद को उड़ाया है जड़ से और एक अच्छा कैच इधर. बल्लेबाज सूरज पाटिल बैक टू द पवन. नए बल्लेबाज मैदान के ऊपर हालांकि सूरज की जगह लेने के लिए स्ट्राइकिंग एंड के ऊपर कपिल पाटिल नए बल्लेबाज.
स्ट्राइकिंग एंड के ऊपर बनाम अंबर की गेंदबाजी। कुल मिला के रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन 25। 3 गेंदे फेंकी, हालांकि 3 गेंदे फेंकना शेष। ये गेंद को जरूर खलिया के साथ ऐसे मुड़ा दिया है, सिर्फ 1 रन के लिए दिशा दिखाई। 1 रन आता हुआ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। कितन और कपिल ये जोड़ी 4 गेंदे और 26 रन। तीसरा ओवर जारी है। गेंदबाज अंबर के ओवर से अपने निजी दूसरा, टीम के निजी तीसरा ओवर फेंक रहे अंबर। डबल एंड एंड से गेंदबाजी करते हुए। आरसीएफ प्रीमियर लीग 2026। ये स्वक बड़ा स्ट्रोक ठोक दिया है सीमा रेखा के बाहर आता हुआ एक लंबा। बत्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर। अंबर के ऊपर आक्रमण होता हुआ। ये गेंद जरूर तेज तर्रार फेंकी थी लेग स्टिक के बाहर। ये गेंद आउटसाइड ऑफ द लेग स्टिक, वाइड गेंद। कुल मिला के 5 रन स्कोर कार्ड के ऊपर एड ऑन होते हुए 50 रन संख्या बनी है 37 रन 37। 37 रन। तीसरी ओवर जारी है मैदान के ऊपर। अच्छी गेंदबाजी हालांकि करके दिखानी पड़ेगी अपनी निजी अंबर को। तीसरा ओवर जारी है। पहला सत्र ये मैच का आज के दिन का तीसरा मुकाबला। ये सटीक लाइन और लेन से गेंद फेंकी थी, हालांकि ऐसा प्रतीत हो रहा कि अंबर के पास अच्छी गेंदबाजी है। ये गेंद के ऊपर जरूर लाइन और लेन के साथ ये गेंद को फेंका था, बिंदी गेंद आती हुई। 3 ओवर के बाद कुल मिला के रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 37 रन 37। 37 रन। चौथा ओवर फेंकने के लिए इसको बुलाया जाएगा तुषार घरत, मैन फ्रॉम थर्ड। तुषार अपने निजी पहला, टीम के निजी चौथा ओवर फेंकने के लिए टीम WPS किंग्स की ओर से तुषार कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहात। अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट पाहायला गेलं तर एकविरा थळ या संघाकडून खेळत असतात, परंतु आज RCF प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघाकडून खेळत असताना, आपल्या संघ मालकासाठी खेळत असताना तुषारची गोलंदाजी पाहणं फार महत्त्वाचं आहे। 3 षटकांच्या नंतर धावफलकावरती 37 धावा लागल्यात 37। टप्पा पडल्याच्या नंतर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक, यस इट इज वाईड बॉल। अभ्यंतर चेंडू मैदानाच्या वरती पडतोय, अभ्यंतर चेंडू पडतोय, अगदी अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते। यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू आतल्या दिशेने बॉल प्राप्त करत असताना चेंडू निघाला, डॉट चेंडू आला। कपिल पाटील आपण पाहतोय स्ट्राइकिंग एंड वरती। यावेळेस सरळ खेचला तिथे चेंडू, हा चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात। एका धावेनिशी धाव फलकावरती धावा आपण पाहतोय अगदी या सामन्यानंतर हाफ अँड आवर्सचा अर्धा तासाचा लंच ब्रेक असेल, या सामन्यानंतर असेल। 3 चेंडू 40 धावा पूर्ण झाल्यात। चौथं षटक प्रगतीपथावरती या।
यावेळेसचा फटका आपण पाहतोय स्विचिटचा फटका तिथे चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या रिजन मधून बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय दर्जेदार हा एक चौकार. जवा 44 यावेळेस सफल झाला थोडासा आणि तिथे फेकून दिला बॅकवर्ड डिप स्क्वेअर क्षेत्रावरून चेंडू चालला सीमारेषेच्या वरून दर्जेदार शॉट. धावा कपिल पाटील यावेळेस थोडेसे सफल परंतु चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल होतोय डॉट चेंडू 4 षटकांच्या अगदी धाव फलकावरती 50 धावा पूर्ण 12.5च्या सरासरीने धावा बनवल्या जातात आणि अगदी जर 12.5च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या तर 80 पर्यंत मजल मारू शकतो हा संघ 75 पर्यंत मजल मारू शकतो. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पूर्ण 50. विवेक गोलंदाजी करण्यासाठी आलेत. टीम मीटिंग घ्यायची नाहीये जास्त वेळ लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. येस ड्रिंक्स ब्रेक थोडाच वेळ घेऊन लगेच धावा 5व्या षटकाला सुरुवात झाली. विवेक वरती आक्रमण आता चालू झालंय. फलंदाज आता केदार स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अवांतर चेंडू मैदानाच्या मध्ये सांगितलं जातं 57 धावा. 5वं षटक विवेकच्या माध्यमातून मार्गस्थ. विवेक गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. एक फिरकीपटू म्हणून विवेकची ओळख. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर हा चेंडू वलय प्राप्त डॉट चेंडू निघालाय. चांगली गोलंदाजी आहे. विवेक यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमा रेषा पार षटकार. विवेक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस फटका आपण पाहतोय अगदी चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाब्यानिशी फलकावरती धावा 62 धावा 65 माफ करा 65 65 धावा झाल्यात. फलंदाजी देखील चांगली चालू आहे, गोलंदाजी देखील चांगली चालू आहे. कपिल आणि केदारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विवेकची गोलंदाजी 5वं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. विवेक 5वं षटक पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा नियंत्रण भरकटतोय. अबांतर चेंडू सर पुरुषोत्तम भगत आम्हाला सांगत असताना 66 धावा 66 धावा. यावेळेस शफल झालाय. स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका 1 धाव 67 धावा आपण पाहतोय. मैदानाच्या वरती बनवल्या जातात 5 षटकांच्या अखेरीस शेवटचा चेंडू बाकी आहे. षटकातील शेवटचा चेंडू जेवून घेऊ चल. बाकपटच्या रिझन मध्ये चेंडू चाललाय तिथे सीमारेषेच्या बाहेर. हा डेड चेंडू आहे. यस ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर्स. फलकावरती धावसंख्या झाली आहे 67 धावा. सदुसष्ट धावा फलकावरती झाल्यात. 67 अक्षय गोळे गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं षटक. चला थोडस स्पीड अप करा गोलंदाजी करणारा संघ. यावेळेस फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट एका सोबत दुसरी धाव देखील घेतली जाणार आहे का तिथे. 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्यात पहिल्या चेंडूवरती. 69 धावा 69. 69 धावा पूर्ण झाल्यात अद्यापपर्यंत तरी. अलॉंग द कार्पेट पुन्हा चेंडू तिथे. चला वॉर्मअप तर झाला कपिलचा. यस एकही धाव नाहीये. 0.02% फॅट लॉस झाला असेल. यस आणि महत्वाचं असतं. यस तिथे मोठा फटका मैदानाच्या वरती. चेंडू चाललाय ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
फा कपिल पाटील नो स्ट्रायकिंग आणि त्या सरळ खेचलाय आपण पाहतोय कपिलची फलंदाजी बहरली आहे खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता आहे असं म्हटलं जातं आणि मैदानाच्या वरती त्यांची विशिष्ट शैलीमध्ये फलंदाजी अगदी अफलातून पाहायला मिळते इथे बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न चेंडू थांबणार का थांबवलाय 2 धावा ऍड ऑन केल्या जातात द फलकावरती 83 धावा 83 शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटकातील पहिल्या सत्रातील 83 धावा द फलकावरती लिहिल्या जातात यावेळेस हा शेवट गोल केलाय अंतस्ती प्रारंभ शेवटच्या चेंडूवरती बांग ऑन मोठा फटका षटकार डीजे मयूर मनवे आणि प्रकाश थळकर, सूरज पाटील, संतोष राणे, पडवळ आणि स्वतः टीमचा ओनर कल्पेश शेळके आणि मागून नक्कीच आमचे जिवलक मित्र कपिल पाटील मॅन फ्रॉम वाशी चेंबूर पण सध्या स्थित वायशेत गावदेव वायशेत संघाचा एक गुणवंत खेळाडू म्हणून बघितलं जातं.
कपिल पाटील यांच्याकडे. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी आहे कपिलची आणि भला मोठा डोंगर रचलेला आहे धावांचा. केदार बिर्जे याच्या नेतृत्वामध्ये 90 धावांना पार करायच्या आहेत आणि नक्कीच अंबर पिसुंडेला खांद्यावर जबाबदारी घ्यायची आहे. जर त्याच्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल, क्वालिफाईंग स्टेजमध्ये न्यायचं असेल, त्यासाठी नक्कीच अंबर याला हा सामना जिंकून द्यावा लागेल आणि जिंकून देण्यासाठी अंबरला क्रीजवर राहणं महत्त्वाचं. पण तत्पूर्वी समोर केदार बिर्जे याचा मारा असेल. मित्रांनो, केदार बिर्जेबद्दल बोलणं तर भरपूर काही आहे. अलिबाग तालुक्यातला आयकॉन प्लेयर, ऑल ओव्हर रायगड खेळतो तो. टेनिस क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप त्याने टाकलेली आहे. अनेक मैदानं गाजवलेली आहेत, दिवस रात्र सामने असतील त्याच्यामध्ये सुद्धा, आणि अनेक प्रकारची पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर हे तो घेतच असतो मित्रांनो. आणि नक्कीच आरसेपच्या ग्राउंडवर चांगलाच अनुभव, एक चांगला गुणवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच अंबर पिसुंडे सुद्धा विदर्भातला खेळाडू आहे मित्रांनो आणि अतिशय शांत संयमी स्वभावाचा अंबर. बघूया, एक चांगली बॅटल असेल इथे आणि स्ट्राईक घेतील ते रघुवीर कदम. लेट्स प्ले. केदार टू रघु आणि पहिलाच उडालेला आणि व्हाट अ कॅच. एक सुंदर असा झेल मिलिंद यांच्या मार्फत. कट केलेला आणि रघुला मात्र काही कळालं नाहीये आणि खरोखर आउट झाले. पण आता सुद्धा रघुची जागा भरून काढतो तो हर्षल वाघमारे, फकीरपाडा संघाचा खेळाडू. आता नुकतीच झालेली प्रीमियर लीग होती फकीरपाडा पंचक्रोशीमध्ये, त्याच्यामध्ये विजेता संघाचा सहभाग असलेला हा खेळाडू आणि एक मोठा अनुभव घेऊन आलेला आहे तो. आणि नक्कीच जर सामना जिंकायचा असेल तर हर्षल आणि अंबरला राहणं क्रीजवर महत्त्वाचं आहे, त्यांना खेळणं महत्त्वाचं आहे, स्ट्राईक रेटने खेळणं महत्त्वाचं आहे, टिकून खेळणं महत्त्वाचं आहे. पण केदार सुद्धा कच्च्या गुरुचा चिला नाही मित्रांनो. एक चांगल्या व्हेरिएशनचे बॉल टाकण्यात त्याच्याकडे अनुभव आहे आणि अनेक टुर्नामेंटचा अनुभव आहे. बघूया कसा बॅटल होतोय केदार टू हर्षल. आणि पुन्हा एकदा उंच मारलेला आणि चौकार. मात्र टोटवलेला आहे. मिड ऑफच्या दिशेने चौकार. कपिल पाटील आहेत डीप मिडॉनला. बघूयात पुढील चेंडू केदार टू हर्षल आणि आता मात्र व्हेरिएशन केलेला आहे, स्लोअर डिलिव्हरी टाकली आहे केदारने. समजलेला आहे फलंदाज बॅट फिरवतोय, जोरात फिरवतोय, फटका नाही बसला पाहिजे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल केदार बिर्जेकडून. एक फटका खाल्ल्यानंतर थोडासा सावरतोय केदार, टप्प्यावर गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन देतोय. बघूया कशा प्रकारचे टॅकल करू शकेल हर्षल केदारला. आणि आता मात्र हर्षल त्याचा क्लास दाखवतोय आणि एक षटकार, सुंदर असा आणि आता मात्र पुन्हा केदारने क्लास दाखवला. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर सुंदर खोलवर टाकलेला चेंडू
बॅट फिरवण्याच्या आधीच गेलेला आहे. चांगली बॅटल मित्रांनो बघायला मिळत आहे बॉलर आणि बॅट्समन मध्ये. एक मांजर उंदराचा खेळ असतो, तू मला पकड मी तुला पकड, त्याच प्रकारचं मैदानात सुद्धा चाललेलं आहे. हर्षल कधी हवी होतोय तर कधी केदार हवी होते. बघूया पुढील चेंडू. आणि आता मात्र फुलर चेंडू, चांगलं आमंत्रण दिलेलं हर्षल पूर्णपणे मिस होतोय चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. पुढील चेंडू, पुढील गोलंदाजी घेऊन येत आहे ते जय हनुमान वायशेत संघाचे कपिल पाटील. एक गुणी गोलंदाज मित्रांनो आणि त्यांच्या वैविध्य गावदेवी वायशेत दुरुस्ती. हॅलो पुढील चेंडू. आणि आता मात्र अंबरने मारलेला आहे डीप मिड विकेटला. एक धाव धावून काढलेली आहे. दुसऱ्या धावेकडे मात्र थोडा संयमी खेळ केलेला आहे. दुसरी धाव काढण्यासाठी रोखलेला आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी करतायत मित्रांनो. तत्पूर्वी मी माझे मित्र विशाल पाटील यांना आमंत्रित करतो की त्यांनी या पुढील सूत्रसंचालन करावे. चला पुन्हा एकदा कपिल टू हर्षल. सुंदर असा मारलेला चेंडू, त्यावरती मयूर मनवे यांचं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण करतात. एक धावेसह धाव संख्या पोहोचते ती 12 धावा. स्ट्राईकला आहेत ते आमचे मित्र अंबर, त्यांचा मारा करतील कपिल. पाहूया. सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु धाव घेण्याची प्रयत्न परंतु अयशस्वी ठरतात ते हर्षल. एक निर्धाव चेंडू कपिल यांच्या मार्फत पडतोय. पुन्हा एकदा कपिल टू अंबर. सुंदर असा टोलेला हा चेंडू आणि चेंडू जातो सीमा रेखा फार दणदणीत षटकार. या 6 धावा येतात आणि 6 धावेनुसार धाव संख्या पोहोचते ती 18 धावा. पुन्हा एकदा कपिल. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव पूर्ण आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय अंबरला. आणि एक धावेने धाव संख्या पोहोचते ती 19 धावा. पुन्हा एकदा हर्षल वाघमारे मॅन फ्रॉम फकीरपाडा. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. एक धावावरती समाधान मानावं लागतंय. एक धावेसह धाव संख्येत वाढ होते आणि धाव संख्या पोहोचते ती 20 धावा. दोन षटक येत आहेत आणि 2 षटकासह 20 धाव फलक लागतोय तो WPS लायन्स संघ. चला टीम मीटिंग्स नको आहे मित्रांनो, आपल्याला आजच्या दिवसात सामने पार पाडायचे आहेत. धन्यवाद. आणि वैयक्तिक पहिलं षटक
आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते आमचे मित्र मेहुल हामणे आणि त्याचा सामना करतील हर्षल वाघमारे. रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. RCF प्रीमियर लीग पर्व 4 च्या दुसऱ्या दिवसाचा हा तिसरा सामना. अजूनही 24 चेंडू 70 धावांचं आव्हान असेल हे WPS लायन्स संघासाठी. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतील WPS लायन्स संघाकडून अंबर पिसुंडे आणि हर्षल वाघमारे. मेहुल हामणे, मेहुल टू हर्षल. सुंदर असा मारलेला चेंडू. एक धावावरती समाधान मानावं लागतंय हर्षलला आणि एक धावेसह धाव संख्या होते ती 21 धावा. गतवर्षीच्या लिलावामध्ये सर्वात महागडा ठरणारा खेळाडू मेहुल हामणे. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतील. तसेच WPS लायन्स संघाचे कर्णधार अंबर. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. दणदणीत षटकार. सहा धावा येतात. 6 धावेने धाव संख्या पोहोचते ती 27 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. चेंडू जातोय हवेत आणि क्षेत्ररक्षक खाली आणि हा झेल सुटतोय मित्रांनो. खूप मोठा झेल सोडलाय मित्रांनो. याचा आदरा नक्कीच SGP स्टीमर या संघाला बसणार आहे. गीतेश पडवळ, मला वाटते कालच्या सामन्यामध्ये पण खूप दडपण होतं मित्रा. आजही वाटतंय पण नक्कीच आपल्याला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मेहुल टू अंबर. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेखा पार. दणदणीत षटकार. पुन्हा एकदा मेहुल हामणे टू अंबर. सुंदर असा यॉर्कर गतीचा चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू जातोय तो पाठी आणि 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतात. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. अजूनही एक चेंडू येणं बाकी. आणि मित्रांनो मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या WPS लायन्स संघाला. सुंदर असा मारलाय चेंडू परंतु चेंडू जातोय आणि झेल सोडलेला आहे. लगातार 2 चेंडूंवरती 2 झेल सोडलेले आहेत ते SGP स्टीमर संघाकडून. तिसरं षटक संपतंय आणि धाव संख्या होत आहेत ते 38 धावा.
सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली मेहुल हामने यांच्याकडून. आणि आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत स्वतः कर्णधार केदार बिर्जे. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत ते आमचे मित्र केदार बिर्जे. अजूनही WPS लायन्स संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. एक मोठं षटक येणं गरजेचं आहे WPS लायन्स संघासाठी. या कशा प्रकारे हर्षल वाघमारे व अंबर पिसुंडे कशा प्रकारे यांचा सामना करतील. पण कालच्या सामन्यामध्ये पाहिलं, शेवटच्या सामन्यामध्ये केदार बिर्जे यांनी 2 ओव्हर टाकल्या, त्याच्यामध्ये फक्त 2 रन्स आणि 2 विकेट्स त्यांनी दिल्या होत्या. सुंदर अशी गोलंदाजी केली होती. पाहूया. सुंदर असा चेंडू टाकलाय परंतु चेंडू जातोय हवेत आणि खेळ बाद होतोय. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे अलिबाग तालुक्यामध्ये असे तुषार घरत. पाहूया केदार बिर्जे टू तुषार घरत. आणि मारल्या चेंडू परंतु दोन धावा पूर्ण करतात आणि 2 धावेसह धाव संख्या होते ती 40. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे ती WPS लायन्स संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते केदार बिर्जे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा केदार टू तुषार. काहीसा चेंडू कळला नाही तुषार यांना आणि हा निर्धाव चेंडू. अजूनही या षटकातले 3 चेंडू येणं बाकी. आणि चेंडू हवेत आणि झेल बाद. मोठा आदरा बसलाय तो WPS लायन्स संघाला. जोरात फटका मारणार परंतु बॉल चकवा देतोय आणि निर्धाव चेंडू पडतोय तो केदार बिर्जे यांच्या गोलंदाजी मधून. पुन्हा एकदा बॅटची कट लागली परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि षटक संपतंय. मित्रांनो, या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स येतात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते कर्णधार स्वतः केदार बिर्जे यांच्याकडून. आणि नवीन गोलंदाज येतात. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतात. मित्रांनो, तरुणाईला लाजवेल असं गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते वय वर्ष 58 प्रकाश थळकर, मॅन फ्रॉम नवगाव,
मित्रांनो, नवगाव ही क्रिकेटची पंढरी ओळखली जाते आणि तेथील प्रकाश थळकर गोलंदाजी मार्कवरती त्यांचा सामना करतील अंबर. पाहूया. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू आणि चेंडू जाते वन बाउंस, सीमा रेखा पार, दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा झेल सुटलेली आहे. मला वाटते आज अंबर पिसुंडेचा दिवस दिसतोय. 3 झेल त्याच्या सोडलेल्या आहेत मित्रांनो, आणि 1 धाव मिळते आणि 1 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 45. अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू 45 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार. पुन्हा एकदा प्रकाश थळकर विरुद्ध लोकेश. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेखा फार, दणदणीत चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते लोकेश यांच्याकडून. पुन्हा एकदा आणि उंच असा मारलेला चेंडू आणि चेंडूच्या खाली गोलंदाज आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे तो संतोष राणे यांनी. आठ चेंडू 41 धावांची आवश्यकता. जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बीट होतोय आणि निर्धाव चेंडू. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु WPS लायन्स संघाला आपण कळून चुकलंय की आपण बॅकफूटवरती आहोत. एक सामना SGP स्टीमरच्या पारड्यात झुकताना. चला, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं शतक घेऊन येतात ते संतोष राणे आणि त्यांचा सामना करतील अंबर पिसुंडे. 6 चेंडू 41 धावा. मित्रांनो, हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, म्हणूनच त्याचं नाव क्रिकेट आहे. 6 चेंडू 41 धावा. आणि संतोष टू अंबर.
जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 51. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. ते WPS लायन्स संघाला 5 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा चेंडू मारलाय, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली आणि 1 धाव पूर्ण होते आणि 1 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 52. पुन्हा एकदा संतोष टू जितेश. आणि सरते शेवटी संतोष राणे गोलंदाजीवर येताना काहीशा मॅच त्यांनी गोलंदाजी केली नव्हती. खरोखर म्हणजे केदार बिर्जेनी काय विचार करून त्यांना गोलंदाजी दिली नाही ते मला कळत नाही, पण अतिशय गुणी आणि गुणवंत गोलंदाज गेल्या वर्षी त्यांना बेस्ट गोलंदाजीचा अवॉर्ड मिळालेला आणि या वर्षी सुद्धा तशीच कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. ॲन्युअल स्पोर्ट्समध्ये थोडंसं फरकत झालेली त्यांची, इकडे तिकडे बॉल पडत होते. मात्र आता बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय संतोष. आणि पहिल्याच चेंडूमध्ये टोलवलेला आहे षटकार अंबर पिसुंडेच्या बॅटमधून. कमॉन डीजे. बघूया पुढील चेंडू संतोष राणे यांच्या मार्फत अंबरसाठी आणि लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू डीप मिड विकेटला डोलावला आहे. कपिल पाटील क्षेत्ररक्षण करतील. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगली फेकी केलेली आहे. मात्र अंबरने 2 धावा पूर्ण करून धावसंख्येमध्ये 2 ची भर. धावसंख्या झाली ती 60 धावा. सरते शेवटी चांगली लढत देऊन हरलेला आहे संघ. मित्रांनो, हरलेल्या संघाचं कौतुक आणि विजयी संघाचं सुद्धा कौतुक.